खूप विस्तृत चर्चा झाली। एसपी होते, SITचे हेड होते महाराष्ट्रात अन्य ठिकाणी, आणि यात एक गोष्ट जे आमच्या लक्षात आली आहे की यात अधिकतर 14 ते 22 या वयोगटातल्या मुलींना फसवण्यात आलेलं आहे। आणि जे तरुण, विशेष करून मुस्लिम तरुण जे मुलींना फसवण्याचा प्रयत्न करतात ते चांगले अद्यतन ऍपचा उपयोग करतात, आणि त्यांच्यामुळे पोलिसांच्या तपासात गती यायला वेळ लागते। अशा अनेक ऍप आहे की ज्याच्या द्वारा मुलींचा संपर्क करायचं मी त्यांना सुचवलं आहे की जे मेन कंपनी आहे सर्व्हिस प्रोव्हायडर, मी मंत्रालयात पण या विषयात आज चर्चा केली आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांची, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची, सायबर सेलच्या प्रमुखांची, की त्या एरियातून अशा प्रकाराचे ऍप आणि त्याचा उपयोग कसा केला गेला याची माहिती घेतली पाहिजे। कारण या प्रत्येक प्रकरणात तो अमरावती असो की पुणे असो की मुंबई असो की कोल्हापूर, एखाद दोन व्यक्ती पुढे येतात, पण त्याच्यानंतर त्यांनी जे त्या मुलांनी मोबाईल टेक्नॉलॉजीचा, IT टेक्नॉलॉजीचा उपयोग करून मुलींना धमक्या देणं, ब्लॅकमेल करणं, फसवणं, फोटोशॉप, यात हे पण लक्षात आलंय की अनेक मुलींचा आई वडिलांना फोटोशॉप करून आता फोर्ज व्हिडिओ, फोटो पाठवून पण धमकी दिली जात आहे। या सगळ्यांचं महाराष्ट्र पोलीस आणि इथले पोलीस अधिकारी उपयोग करणार। आम्हाला खात्री आहे की हा इथल्या प्रकरणात काही डझन मुलींना फसवण्यात आलेलं आहे। 2-5 दिवसात तपासाला गती मिळेल।